कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। गणेशोत्सवासह शिमगोत्सव हा कोकणी चाकरमान्यांचा अत्यंत आत्मीयतेचा सण। या सणासाठी ठाणे मुंबईतील अनेक चाकरमानी आवर्जून गावी जात असतात। मात्र ज्यांना काही कारणाने गावी जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी संघर्ष या सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार कळवा येथे शिमगोत्सवासह भव्य पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। रविवारी 23 मार्च रोजी दुपारी 4 वाजता कळवा येथील भूमिपुत्र मैदान हारलँड कळवा या ठिकाणी कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक प्रकारे साजरा करण्यात येणार आहे। या प्रसंगी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात येणार आहे। या पालखी उत्सवानिमित्त पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमधील अनेक नामवंत पालखी नृत्य संघ सहभागी होणार आहेत। या निमित्ताने कोकणातील पालखी उत्सव आणि देखाव्यांसह पारंपरिक पालखी नृत्य हे ठाणे आणि मुंबईकरांना अनुभवता येणार आहे। विशेष म्हणजे यावर्षी रत्नागिरीतील आंबेशेत येथील साई सेवा महिला पालखी नृत्य पथक या ठिकाणी पालखी नृत्य स्पर्धेत सहभागी होत आहेत। या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास 1,51,000 रुपये आणि आकर्षक चषक, तर द्वितीय विजेत्यास 1,01,000 रुपये आणि आकर्षक चषक, तृतीय विजेत्यास 51,000 रुपये आणि आकर्षक चषक, तर सर्व सहभागी संघांना प्रत्येकी 25,000चे उत्तेजनार्थ पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे। याविषयी अधिक माहितीसाठी ॲडव्होकेट अरुण नागवेकर यांच्याकडे संपर्क साधा। तसेच ठाणे, मुंबई परिसरातील कोकणातील चाकरमान्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे प्रसिद्धी प्रमुख अरविंद मोरे यांच्यातर्फे करण्यात आले आहे।